नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमध्ये एक महत्त्वाचं प्रकरण, ते म्हणजे वर्तुळ, सर्कल. आता वर्तुळ म्हणजे काय बाळांनो, आपण मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत, तरीसुद्धा आपण आठवूया वर्तुळ म्हणजे काय. वर्तुळ म्हणजे अशी गोलाकार आकृती, भौमितिक आकृती की जे एका ठराविक बिंदूंच्या संचापासून बनते. आणि हे जे बिंदू आहेत ते बिंदूंचे संच कोणापासून, एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असतात. एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. ए सर्कल इज अ शेप कन्सिस्टिंग ऑफ ऑल पॉईंट्स इन अ प्लेन. प्लेन म्हणजे प्रतलातील बिंदूंचा संच आहे ना. दॅट आर इक्विडिस्टंट फ्रॉम ए फिक्स पॉइंट. It is a set of points which are equidistant from a particular point, and that particular point is called as center of the circle. You can see in this figure. Suppose this is a circle and this will be the center of the circle. From this point we take compass, and the pointer of the compass we keep at this point, and we draw one line. Line means curved line, which or you will say as union of the points, which is called as circle. Now this point, हा जो पॉईंट जो आहे त्याला वर्तुळाचा केंद्र म्हणतात किंवा सेंटर. आणि मग त्रिज्या म्हणजे काय, तर हा वर्तुळाचा केंद्र आणि ह्या वर्तुळावरील कोणताही बिंदू, अनेक बिंदूंचा संच आहे ना, गोल बांगडीप्रमाणे. आपल्या घरात अनेक वस्तू असतात, बांगडी असते, अजून अनेक आपण रिंग असतात गोलाकार आकाराच्या. तर वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आणि केंद्र यांना जोडणारी जी रेषा आहे तिला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. पहा, ही वर्तुळाचा हा केंद्र आहे, केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू. मग तुम्ही अनेक त्रिज्या काढू शकता. ही एक त्रिज्या, यापुढे अशा अनेक त्रिज्या एकाच वर्तुळाच्या तुम्ही काढू शकता. आणि सर्व त्रिज्या कशा असणार आहेत, एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असणार आहेत. इथे मी काढली, इथे काढली, इथे आम्ही ॲरो काढल्या वर्तुळ केंद्र, ती पण एक इथपर्यंत केंद्र इथपर्यंत जर तोडलं तर ती पण त्रिज्याच आहे. ऑल द रेडिया ऑफ वन सर्कल आर सेम. सी द लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ द सर्कल. मग जीवा म्हणजे काय, व्हॉट इज कॉर्ड. Chord is a line joining any two points on the circle. See, this is the chord. You join any two point. त्रिज्या काय असते, केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू. जीवा म्हणजे काय, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडा. The segment is called as chord. A line joining any two points on the circle is called as chord. Now you know about chord. chord तुम्हाला कळलं, हे सर्कल आहे, हे chord आहे. अशा किती chord तुम्ही काढू शकता. कोणतेही दोन पॉईंट जोडायचे आहेत ना वर्तुळावरचे. मग ही एक chord काढली, मी याच्या खालीही काढू शकते, याच्या वरही काढू शकते. असं मी जेव्हा काढत जाईन कंप्लीट सर्कलमध्ये मी chord काढू शकते, कोणतेही दोन पॉईंट मी जोडून, बरोबर ना. मग असा एक मधोमध मी जर chord काढला सेंटरमधून जाणारा, then that chord will be called as diameter of the circle. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारा, बघा हा जो आहे, हा जो सेगमेंट आहे किंवा ही जी रेघ आहे तिला काय म्हणतात, वर्तुळाचा व्यास. केंद्रातून जाणारी जी जीवा आहे तिला व्यास असे म्हणतात. द कॉर्ड, व्यास म्हणजे काय आहे, कॉर्डच आहे ना, जीवाच आहे ती पण कशी आहे, केंद्रातून जात आहे. द कॉर्ड इज द कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज डायमीटर. मग ही सर्वात मोठी जीवा असते, लक्षात ठेवा, बरोबर ना. जीवा तुम्ही काढत जा, इथे मोठी झाली, परत तुम्ही जेव्हा काढत जाणार ते लहान लहान होत जाणार, नाही का. म्हणजे व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. आता ह्या
डायमीटरचे अजून काही गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. रेडियस तुम्हाला माहिती आहे ना, रेडियस कुठून असते? केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंत ही रेडियस बघा, लाल मी काढले. आणि मग ह्या केंद्रापासून ह्या बिंदूपर्यंत ही दुसरी त्रिज्या झाली ना. मग या दोन त्रिज्या जोडून व्यास झाला आहे. म्हणजे व्यास याची लांबी किती असेल? समजा ही लाल त्रिज्या आहे 5 सेंटीमीटर, तर मग हा व्यास किती असेल? डायमीटर विल बी 5 + 5 और 5 × 2 = 10. म्हणजे त्रिज्येच्या किती असतो? दुप्पट असतो. हेही आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. काय की व्यास हा नेहमी त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या जेवढ्या लांबीची असेल व्यास त्याच्या दुप्पट असतो. कळलं तुम्हाला? डायमीटर ऑफ ए सर्कल इज ऑलवेज ट्वाइस द लेंथ ऑफ द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ठीक आहे. आणि एकाच वर्तुळात सर्व व्यास समान लांबीचे असतात. ऑल द डायमीटर्स ऑफ वन सर्कल आर इन द सेम लेंथ. हे बघा, हा दुसरा डायमीटर काढला, त्याची पण तेवढीच असणार. हा तिसरा डायमीटर काढला. असे अनेक तुम्ही डायमीटर काढा. लेंथ ऑफ ऑल द डायमीटर्स विल बी सेम. जसं एका वर्तुळात त्रिज्या समान लांबीचे तसे डायमीटरसुद्धा समान लांबीचे असतात. So these are the things we had studied in previous years. This is one figure I have given you. Just you have to recognize which is diameter, which is chord, which is radius. See, this is one circle I have given, OC. What is this OC? OC काय आहे? ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ठीक आहे. AB काय आहे? केंद्रातून जाणारी सर्वात मोठी जीवा, काय म्हणतात तिला? व्यास. आणि ही काढलेली मी रेषा ही काय आहे बरं? वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू छेदलेली PQ हा जो रेषाखंड आहे, दिस सेगमेंट इज कॉल्ड ॲज कॉर्ड. म्हणजे हे आपण मागील भागात काय शिकलो त्याची आपण उजळणी केलेली आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत परिघ, वर्तुळाचा परिघ. सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. व्हॉट इज सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल? सर्कम्फरन्स म्हणजे काय? बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं एक वर्तुळ फिरताना दिसते. वर्तुळ गोलाकार वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाची जी कडा दिसते ना, ही फिरणारी, सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ. मराठीमध्ये परिघ, इंग्रजीमध्ये सर्कम्फरन्स. त्याचा अर्थ काय? वर्तुळाची जी बाहेरील कडा आहे ना, जसं आपली बांगडी आहे, आतून वर्तुळ लक्षात ठेवा पोकळ असतं ना, गोल नाही. गोलाकार वस्तू कशी असते? पोकळ, आपला बॉल वगैरे तो वेगळं. वर्तुळ म्हणजे बांगडी किंवा अंगठी, बरोबर ना. मग त्याची जी गोलाकार कडा जी आहे तिला काय म्हणतात? वर्तुळाचा परिघ असे म्हणतात. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? हा बघा, हा वर्तुळाचा परिघ. सर्कम्फरन्स ऑर द पेरिमीटर, आपण परिमिती म्हणतो ना. आयत असेल समजा, आता हे वर्तुळ फिरतं, त्याच्या बाहेर हा जो चौकोन आहे, त्या चौकोनाच्या सर्व कडांची आपण बेरीज म्हणजे परिमिती म्हणतो ना चौकोनाची. तसं वर्तुळाची ही पूर्ण परिमिती मोजायची. परिमिती म्हणजेच ही पूर्ण लेंथ मोजायची. सर्कम्फरन्स इज नथिंग बट द लेंथ ऑफ द सर्कल. वर्तुळाची लांबी. वर्तुळाची लांबी मग कशी मोजणार? सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल ऑर पेरिमीटर इज नथिंग बट द मेजरमेंट ऑफ बाउंड्री ऑफ द सर्कल. ही बाउंड्री मोजायची. मग ती कशी मोजणार आपण? तुम्ही वर्तुळाची लांबी कशी मोजायची? वर्तुळ तर गोलाकार आहे, बरोबर ना. मग आपण काय घ्यायचा? एक दोरा घ्यायचा, एक बांगडी. समजा तुम्हाला मी बांगडी दिली आणि ते बांगडीचं मला परिघ मोजायचं आहे. परिघ सर्कम्फरन्स मोजायचं, तर बांगडीच्या एका टोकाला तुम्ही दोरा लावायचा आणि त्या दुसऱ्या टोकापर्यंत चिटकवट दोऱ्याचं दुसरं जो भाग आहे दोऱ्याची लांब, तो दुसऱ्या टोकापर्यंत, म्हणजे आपण जिथून स्टार्ट केलं तिथेच एंड येईपर्यंत गोल फिरवायचा आणि कट करायचा. कट करून झालं काय करायचं? तो दोरा तुम्ही ह्या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत कट केलं ना, तेवढा लांब करा आणि मोजा. दॅट विल बी द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तो त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. परंतु हे झालं प्रॅक्टिकल. प्रत्यक्षात आपल्याला प्रत्येक वेळेला असं दोरा घेऊन मोजणं शक्य आहे का? मग त्यासाठी आपण वर्तुळाचा, जसं तुम्ही क्षेत्रफळाचं सूत्र शिकला असाल मागच्या इयत्तेमध्ये, तसं आपण परिघ वर्तुळाचा कसा मोजायचा त्याचं सूत्र पाहणार आहोत. कारण असं आपल्याला परिघ काढायला दरवेळेला शक्य नाही, बरोबर ना, दोऱ्याने मोजायला. तर पाहूया आपण कसा काय परिघ काढायचा, मोजायचा. त्यासाठी आपण एक रिलेशन शिकणार आहोत. परिघ व्यास संबंध, रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड द डायमीटर. तर सर्कम्फरन्स आणि डायमीटरमध्ये एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? इथे तुम्हाला वेगवेगळे चित्र दिसत आहेत.
इथे एक डिझायनर प्लेट दिसते आहे, ही दुसरी डिझायनर प्लेट आहे. पण हे डब्याचं झाकण आहे, ह्यांचा आतील भाग गोल आहे, बाहेरील भाग पण गोल आहे. बघा ताटाचा पण बघा, हा आतला भाग बघा गोल आहे ना. झाकण पण बघा, आपण जे झाकण आपण जेव्हा आतून लावतो तेव्हा हा जो आतला जो गोल भाग आहे तिरपा आहे, किंवा आपण हा फ्रंटचा बघूया, हा जो गोल भाग आहे तो मला मोजायचा आहे. म्हणजेच मला काय काढायचं आहे, परीघ काढायचं आहे किंवा वर्तुळाची लांबी मोजायची आहे. तर वर्तुळांच्या बाबतीमध्ये गणितज्ञांनी अभ्यास केला असतं असं आढळलं की दोऱ्याने काय करायची, ह्याची लांबी मोजायची पूर्ण, आणि त्याच वर्तुळाचा व्यास मोजायचा. समजा आता हे वर्तुळ आहे, ताट आहे, तर ताटाची मी आतली कडा मोजली, ही पूर्ण आतली कडा म्हणजे ही पूर्ण दोऱ्याने लांबी मोजली, आणि त्याच वर्तुळाचा किंवा तोच वर्तुळाकार भाग आहे त्याची मी व्यास मोजला. आणि जेव्हा त्यांचा भागाकार केला तेव्हा तो भागाकार 22/7 आला. म्हणजे व्यासाची जी काही संख्या आहे किंवा परिघाची जी काही संख्या आहे आणि भागिले काय केलं मी, व्यास केलं, तर ते उत्तर 22/7 आलं. तसंच या ताटाच्या बाबतीमध्ये समजा करूया आपण. या ताटाची बाहेरची कडा, बाहेरची कडा घेतली की तर त्याच्याशी रिलेटेडच व्यास घ्यायचं, मग आतला व्यास नाही, पूर्ण बाहेरच्या 2 टोकापर्यंतचा व्यास घ्यायचा केंद्रातून. इथं समजा त्याचं केंद्र इथे असेल नाही का, समजा तुम्हाला आतला परीघ तुम्ही मोजला तर आतला व्यास मोजायचा. मग ह्या ठिकाणी अनेक वर्तुळ आहेत बघा, ह्या दुसऱ्या ताटामध्ये एक आतमध्ये आहे, पर त्याच्या आतमध्ये बाहेर वर्तुळ आहे, त्याच्या बाहेर वर्तुळ आणि एकदम शेवटचं वर्तुळ. मग जे तुम्ही वर्तुळ घ्याल त्याप्रमाणे व्यास घ्यायचा आहे, आणि त्यांचा भागाकार केला असता किंवा त्या बुचाच्या संदर्भातही तसंच करायचं आहे. तर परीघ आणि व्यास, प्रत्येक जो परीघ असेल त्याच्याशी रिलेटेड व्यास यांचा भागाकार केला असता 22/7 आला. 22/7ला भाग लावला असा 7 एके 7, 7 एक 21 है ना, एक राहिला, दशांश चिन्ह दिलं, पुन्हा 7 एके 7, कारण 10 ना, 10तनं पुन्हा 3 राहिले, 7 चोक 28, बरोबर, 2 राहिले, परत भाग लागणार 7 2 14. म्हणजे हा भाग कसा आवर्ती दशांश पूर्णांक, माहिती आहे ना तुम्हाला, रिकरिंग, नॉन रिकरिंग, म्हणजे थांबतच नाही आहे तो, कळलं ना, भाग आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात ह्याला. तर अशा प्रकारचं उत्तर येत आहे आपल्याला. तर आपण तुम्ही दशांशांना 2 अंकच ठेवायचे, 22/7 हे उत्तर येतं. म्हणजे कोणत्याही वर्तुळाच्या बाबतीत परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर स्थिर आहे, आणि ते किती आहे, 22/7. त्यामुळे त्या 22/7ला एक अक्षर दिलं, ग्रीक अक्षर, आणि ते ग्रीक अक्षर म्हणजे पाय. काय अक्षर दिलं, पाय. आणि त्यामुळे परिघ भागिले व्यास यांचं गुणोत्तर जे 22/7 आहे त्याला परिघ भागिले व्यास बरोबर पाय असे लिहितात. काय लिहितात, परिघ भागिले व्यास बरोबर पाय. आणि पायची किंमत आहे 22/7, याला स्थिरांक, कॉन्स्टंट, इट इज कॉन्स्टंट, अँड द व्हॅल्यू ऑफ दॅट आफ्टर डिव्हिजन इज 3.14. ठीक आहे. मग आता काय, आता ह्यावरून आपण सूत्र तयार करूया. तर परिघ म्हणजे सर्कम्फेरन्सला सी अक्षर दिलं मी, व्यासला अक्षर दिलं डी, आणि त्रिज्या असेल तर आर. तर ह्या परिघ भागिले व्यासवरून मला एक सूत्र मिळेल. कसं सूत्र मिळेल बघा बरं, काय सूत्र मिळेल सांगा, परिघ भागिले व्यास म्हणजे, पाहूया आपण ते सूत्र इथे या ठिकाणी. इथे मी लिहिते सूत्र तुमच्यासाठी. परिघला मी अक्षर समजा दिलं सी, बरोबर, व्यासला अक्षर दिलं मी डी बरोबर पाय, नाही का, आणि त्यामुळे मला सूत्र काय मिळणार आहे, म्हणून सी बरोबर भागिले डीची बाजू बदलली काय होणार आहे, गुणिले डी, बरोबर ना. म्हणून सी बरोबर पाय डी असं मला सूत्र मिळालेलं आहे. पाय या ठिकाणी लिहिलेलं आहे, दिसते तुम्हाला, सी बरोबर पाय डी इथे आहे पहा. आणि सी बरोबर पाय डी इथे लिहिलं आपण, परंतु डी बरोबर, हे एक सूत्र मला मिळालं. काय सूत्र मिळालं, सी बरोबर पाय डी, परंतु डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे आहे व्यास, बरोबर ना. व्यास हा त्रिज्येच्या काय असतो, दुप्पट असतो, म्हणजे डी बरोबर त्रिज्येच्या दुप्पट, 2 × r. मग जर आपण ह्या डीच्या बदली आपण 2 × काय केलं, डीच्या बदली आपण 2r टाकले बघा, 2 आणि r टाकलं, तर मग काय सूत्र येणार, पाय आधी आहे पण इथे मी रिअरेंज केलं, 2πr. म्हणजे आपल्याला परिघ काढण्यासाठी एक सूत्र मिळालेलं आहे. काय सूत्र आहे ते, सी इज इक्वल टू 2πr. किंवा तुम्ही आता 2πr मध्ये काय आहे, आर आहे ना, त्रिज्या आहे,
तुम्हाला जर व्यास दिला असेल गणित करताना परीघ काढण्यासाठी तर तुम्ही पाय गुणिले डी करू शकता, म्हणजे 2 पण लिहायची गरज नाही, कारण 2 गुणिले आर म्हणजेच व्यास आहे. तर हे आपल्याला इथे सूत्र मिळालं परीघ काढण्याचं, की परीघ भागिले व्यास यांच्या गुणोत्तरावरून आपण हे सूत्र काढलेलं आहे, सी बरोबर 2πr. तर काही उदाहरणं पाहूया आपण. एक उदाहरण आहे या ठिकाणी, डायमीटर ऑफ ए सर्कल इज 14 सेंटीमीटर, फाइंड इट सर्कम्फेरन्स. सोल्युशन, डायमीटर दिलेलं आहे, किती आहे डायमीटर 14 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर आहे, आणि सर्कम्फेरन्स काढायचं आहे. आता सर्कम्फेरन्सचा फॉर्म्युला मी काय सांगितला, सी इज इक्वल टू 2πr घ्या, किंवा डायमीटर दिला असेल तर पाय डी घेऊ शकता तुम्ही, बरोबर ना. त्यामुळे पाय किती आहे 22/7 गुणिले डी दिले आहे इथे 14, त्यामुळे उत्तर काय येणार आहे ते 7ने भाग दिला बघा, 7ने इथे भाग जाणार आहे, 7 एके 7 आणि 7 दुने 14, त्यामुळे उत्तर काय आलं खाली 22 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 22. मग 2 गुणिले 22 किती 44 सेंटीमीटर, बरोबर ना. 2 गुणिले 22 बरोबर 44 आलेलं आहे. देअरफॉर सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज 44 सेंटीमीटर. ठीक आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया. सॉल्व्ड एक्झाम्पल विच आर फ्रॉम द टेक्स्टबुक इट्सेल्फ. सर्कम्फेरन्स ऑफ ए सर्कल इज गिवन नाव. मगाशी मी सर्कम्फेरन्स काढायचं उदाहरण दिलेलं, आता इथे मी तुम्हाला सर्कम्फेरन्स दिलं आहे, तर तुम्ही रेडियस किंवा डायमीटर कसं काढाल, फॉर्म्युला लिहायचा, कुठलाही लिहा तुम्ही. सी इज इक्वल टू पाय डी लिहू शकता किंवा सी इज इक्वल टू 2πr लिहू शकता. तर सर्कम्फेरन्स दिलेला लिहायचा आता 198 इज इक्वल टू 2 इंटू पाय इज 22/7 इंटू आर. बघा पायची व्हॅल्यू तुम्ही 22/7 किंवा 3.14 पण घालू शकता, पण 3.14 दशांश पूर्णांकामध्ये जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच घालायची, जर सांगितलं असेल तर, अदरवाईज 22/7च घालायची आहे. आता इथे बघा आपल्याला इथे आरची किंमत काढायची, ते कशाची किंमत काढायची आपल्याला इथे आरची, म्हणून त्या सर्वांची बाजू बदल केली बघा, याची बाजू बदल केली, याची बाजू बदल केली, आरची नाही केली, फक्त आर मी या बाजूला लिहिला. आणि बाजू बदल करताना पक्षांतर करताना गुणिले चिन्हाने जोडलं असेल त्याचा व्यस्त होतो, माहिती आहे ना बाळांनो, आपण शिकलो आहोत बैजिक राशींची समीकरणं सोडवताना. त्यामुळे 198 तसंच राहिलं. 2 हा 2/1 आहे, बरोबर ना, छेद नाही आहे म्हणजे काय, 2ला छेद नाही आहे म्हणजे 1 आहे, त्यामुळे 2चा बघा 1/2 झाला, आणि 22/7चा 7/22. लक्षात ठेवा आपण पक्षांतर आरचं केलेलं नाही, आर तिथेच आहे, फक्त ह्या बाजूला आपण लिहिणार ना, तो मी या बाजूला लिहिलं आहे बघा आर. त्यामुळे 198 इंटू 1/2 इंटू 7/22. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला भाग लावायचा आहे. भाग काय लागला आहे बघा इथे 22 9 ना, 92 18, एक हातचं बेने 18 नाही का, म्हणजे 22 9 येतं इथे 198, आणि मग 7 गुणिले 9 7 9 63 भागिले 2. मग इथे मी 63ला भाग दिला 2ने, 2×3 6 हां बरोबर, 2×6 2 एक उरला, 1/2 2×5 10 झालं. 31.5 सेंटीमीटर काय आलेलं आहे इथे रेडियस आले. 31.5 सेंटीमीटर इज अ रेडियस. व्हॉट इज द डायमीटर, व्यास किती असणार आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे 2 गुणिले 31.5 दॅट इज 63 सेंटीमीटर. These two were the solved examples from the textbook. Now we'll solve the example from your exercise. आपला एक्झरसाइज जो दिलेला असतो संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आपल्या पुस्तकामध्ये आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह किंवा सराव संच 42, सराव संच 42 मधले हे उदाहरण आहे. आणि त्यामध्ये पहिले टेबल दिलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल बिलो. तर त्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला, काही ठिकाणी रेडियस दिलं आहे, काही ठिकाणी डायमीटर आणि काही ठिकाणी सर्कम्फरन्स असं दिलेलं आहे. एकच घटक दिलेला आहे, त्यावरून तुम्ही इतर घटक काढायचे आहेत. तर यामध्ये काय दिलं आहे, आर दिलेला आहे, आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, बरोबर. आणि तुम्हाला काढायचं काय, डायमीटर काढायचं आहे आणि सर्कम्फरन्स. पहिलं आपण डायमीटर काढूया. डायमीटर इज इक्वल टू वॉट 7 × 2 म्हणजे 7 गुणिले 2, बरं किती येणार आहे 14 सेंटीमीटर, बरोबर. तुम्ही इथे टेबलमध्ये व्हॅल्यू लिहू शकता. आता आपल्याला काढायचं सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा तुम्ही कोणताही फॉर्म्युला लिहू शकता, कारण तुमच्याकडे आर पण आहे आणि डी पण आहे. आय विल राईट सी इज इक्वल टू 2πr. 2 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 and r given is 7. 7 1 7, 7 1 7, नंतर 22 2 44.
22 दुने 44, म्हणजे मला काय आलं इथे सर्कम्फरन्स किती आलेला आहे 44 सेंटीमीटर. कळलं का तुम्हाला? ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे मी काय केलं आहे डायमीटर दिलेला आहे बरोबर. आय विल राईट द डायमीटर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. आर विल बी वॉट. आता डायमीटर दिलेला आहे त्यामुळे रेडियन हे किती येणार त्रिज्या येणार त्याच्या निम्मे ना, व्यासाच्या निम्मे असते बरोबर. 28/2 दोनने भाग देऊया, बे के बे, बेचोक 8 म्हणजे 14 सेंटीमीटर. आय विल राईट हिअर इन द टेबल. कंप्लीट द टेबल म्हणजे काय असतं माहिती आहे ना बाळांनो, टेबलमध्ये तुम्ही सोडवून व्हॅल्यूज लिहायच्या असतात. ठीक आहे, आता मी इथे सी काढते. सी म्हणजे आपलं फै काढायचं आहे, परीघ काढायचं आहे. सी इज इक्वल टू फॉर्म्युला 2πr, दॅट इज 2 इंटू व्हॅल्यू ऑफ पाय इज 22/7 इंटू आर इज 14. यू कॅन टेक द फॉर्म्युला पाय डी ऑल्सो. 7 एके 7, 7 दुने 14, नंतर हे 2 दुने 4 आणि 4 दुने 8, 4 दुने 8. 88 सेंटीमीटर इज द circumference of this circle. 88 सेंटीमीटर. कळलं तुम्हाला? पुढचं एक उदाहरण. आता ह्या उदाहरणात मी तुम्हाला सर्कम्फरन्स दिलेला आहे, रिमेनिंग 2 काढायचं आहे. सर्कम्फरन्स इज गिवन यस इज इक्वल टू 616 सेंटीमीटर. तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहायचा, सी इज इक्वल टू 2πr. आता ते सीची किंमत लिहूया आपण. 616 इज इक्वल टू काय येणार आहे 2 पायची व्हॅल्यू किती 22/7 इंटू आर. बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं, आपण आरची बाजू चेंज करत नाही आहोत. लिहिताना आपण आर इथे लिहायचा, आपण चेंज करतो ह्या दोघांची बाजू. कळलं ना? त्यामुळे इथे काय येणार आहे आर इज इक्वल टू 616 इंटू 2चा होणार व्यस्त 1/2, 22/7चा होणार 7/22 बरोबर. आता इथे आपल्याला भाग द्यायचा आहे. मग आपण समजा पहिला देऊया भाग 11ने. 11 दुने 22. आता इथे 61 आहेत म्हणजे 11 पाची 55 आणि 6 61, 6 उरले, 6 व 6 66, 11 सक 66. आता उरलेले घटक आधी लिहूया जरा आपण, कारण एकदम तिथे गर्दी करायची नाही भागाकार करताना ना, आपल्यालाच मग कन्फ्यूज होतं बाळांनो. 2 दुने 4 इथे येणार, 4ने भाग जातो इथे बघा. 4 एके 4, 56 आहे ना, 4 एके 4, 4 चोक 16 म्हणजे किती आलं आपल्याला उत्तर. आपल्याला आलेलं आहे आर इज इक्वल टू 14 गुणिले 7, 14 7 98 बरोबर. म्हणजे इथे रेडियस आलेलं आहे 98 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता डायमीटर किती असेल, डायमीटर विल बी 2 इंटू आर मीन्स 2 इंटू 98. गुणाकार करूया आपण. 82 16चे 6, हातचा 1, 2 9 18 आणि 1 19. 196 सेंटीमीटर इज द डायमीटर ऑफ दिस सर्कल. जे कुठलं सर्कल आहे त्याचं डायमीटर किती आहे 196 सेंटीमीटर. तशा प्रकारे टेबल तुम्ही कंप्लीट करायचं आहे. अजून एक उदाहरण आहे ते तुम्ही सोडवू शकता. नाव वर्ड प्रॉब्लेम्स इन द सेम एक्झरसाइज. त्याच एक्झरसाइजमध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते पाहूया आपण. लेखी गणित. एका वर्तुळाचा परिघ आहे 176 सेंटीमीटर, तर त्याची त्रिज्या काढा. लेखी गणित. इफ द सर्कम्फरन्स इज गिवन फाइंड इट्स रेडियस. न सर्कम्फरन्स दिलेला आहे त्या वर्तुळाचा 176 सेंटीमीटर. सोपं उदाहरण आहे. तर आपल्याला त्रिज्या काढायची आहे. आर किती, सी इज इक्वल टू 2πr. हां, तर आपल्याला सर्कम्फरन्स दिला आहे ना, म्हणजे मग अशाप्रमाणे इक्वल 2 इंटू पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर बरोबर. आता आपल्याला आरची आपण बाजू बदल करत नाही आहोत, लक्षात ठेवा. आपण 2 आणि 22/7ची बाजू बदल करत आहोत. तर 176 मी तसाच लिहिला. 2चा होणार 1/2. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला परिघ दिला असेल आणि त्रिज्या किंवा व्यास काढायचं असेल तेव्हा हे जे 2 घटक आहेत त्यांची बाजू बदलायची. व्यास असेल तर तुमचा 2 येणार नाही आणि मग 22/7चा व्यस्त होणार 7/22. 7/22. 22 एके 22, 22 8 76 असेल बरोबर. पूर्ण कट केले मी ते. नंतर 2 एके 2, बेचोक 8. हे किती आलं उत्तर म्हणून आर बरोबर
4 गुणिले 7 आलेला आहे, बरोबर ना. 4 गुणिले 7 किती येणार, 4 7 28. काय आहे एकक बघायचं आहे, सेंटीमीटर. वर्ड प्रॉब्लेम आहे ना, वर्ड प्रॉब्लेममध्ये लिहायचं. फॉर रेडियस विल बी ऑन रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. अशी उदाहरणं तुम्ही सॉल्व करू शकता. पुढचं उदाहरण पाहूया. आता दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा असे काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये आपण परीघ ह्या गोष्टीचा वापर करतो. मग आपल्या गावी कंपाऊंड असतं वर्तुळाकार, मध्ये वर्तुळाकार कंपाऊंडला काय करतात, दगडाने गोल करतात, कंपाऊंड बंद करतात किंवा तारेने बंद करतात, नाही का, जनावरं वगैरे येऊ नये. मग ती तार किती लागणार, की 4 फेरे गुंडाळायचे आहेत, तर 4 फेऱ्यांसाठी किती तार लागेल. तर ह्यासाठी परीघ ह्या संकल्पनेचाच उपयोग केला जातो. पहा या ठिकाणी उदाहरण आहे, वर्तुळाकार बाग आहे आणि वर्तुळाकार बाग आहे समजा, है ना. आता आपण इथे काढूया, ही वर्तुळाकार बाग आहे आणि तिला काय करायचं आहे, ही त्या बागेची त्रिज्या दिलेली आहे. 4 पदरी कुंपण, किती, 4 पदरी कुंपण घालायचं आहे आणि 40 रुपये प्रति मीटरचा खर्च. म्हणजे एक कुंपण आहे 4 पदरी, 4 वेळा काय ना 4 फेरे येणार असं कुंपण घालायचं आहे. तर लक्षात ठेवा, 4 फेरे येणार म्हणजे हा पहिला फेरा, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्यातला पहिला फेर म्हणजे असं पुढे पुढे नाही, एकाच गोलामध्ये. तुमच्या लक्षात आले असेल कुंपण घालताना कशा तारा, पहिली तार खाली मग दुसरी तार वर, त्याखाली असं बंद करतात, नाही का, जनावरं येऊ नये म्हणून. पण सगळ्यांचं वर्तुळ ते एकच असणार किंवा एकच त्रिज्येचं वर्तुळ असणार आहे. लक्षात आलं ना तुमच्या. तर मग या ठिकाणी किती खर्च येईल विचारलेलं आहे. रेडियस ऑफ द गार्डन इज 56 मीटर. व्हॉट शुड बी द कॉस्ट टू पुट 4 राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट द रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. 40 रुपये पर मीटरचा खर्च आहे. तर आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याचा एक फेरा म्हणजे 4 पदरी म्हणजे एक फेरा किती असेल किंवा एक फेरा करायला किती तार लागेल म्हणजेच परीघ काढायचं आहे, बरोबर ना. मग दिलेलं काय आपल्याला, R इज इक्वल टू 56 मीटर दिलेलं आहे. आपण C काढूया. C बरोबर 2 पाय R, ठीक आहे. त्यामुळे 2 इंटू हे पाय आहे ह्या ठिकाणी इंटू 22/7 इंटू R. R इथे लिहायला पाहिजे, पुढच्या स्टेपमध्ये लिहिते मी. 2 गुणिले 22/7 भागिले R आहे 56, ठीक आहे. मग भाग देऊया आपण. 7 8 56, बरोबर. मग 7 8 56 आणि गुणाकार करायचा. आता 22 दुने 44 गुणिले 8 गुणाकार करूया. 8 चौक 32/2, हातचे आले 3, 8 चौक 32, 33 34 35, म्हणजे 352 आपल्याला काय आलेलं आहे मीटर. हा एकक बघा या ठिकाणी मीटर आहे. 352 मीटर आपल्याला आलेला आहे परीघ. आता हे परीघ म्हणजे काय आलेला आहे, हा एक फेरा, हा काय आलेला आहे एक फेरा. आता किती पदरी कुंपण आहे आपलं, ते 4 पदरी कुंपण आहे ना. आता एक फेरा म्हणजे आय विल राईट हिअर 1 राऊंड इज इक्वल टू 1 सर्कम्फरन्स ना, 1 सर्कम्फरन्स. आता मग किती राऊंड आहे त्या ठिकाणी, किती, 4 राऊंड फेन्स म्हणजे 4 पदरी कुंपण. तर 4 राऊंड्स विल बी इक्वल टू 4 सर्कम्फरन्स, बरोबर ना. म्हणजेच आपला जो परीघ आलेला आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 4ने गुणावं लागेल. म्हणजे 4 गुणिले 352 म्हणजे किती येणार बघा, 4 दुने 8, 4 5 20 से 0 से 2, 4 3 12 आणि 1 13, 1308. 4 गुणिले 352 मग 4 दुने 8, 4 5 20 0 से 2, 4 3 12 13 14. सॉरी, आपण इथे चेंज करूया आकडा. चार 5 20 ना, त्यामुळे 4 3 12 आणि 2 14 होणार आहे. इथे येणार आहे उत्तर 1408,
ठीक आहे. आता हे झालं 4 राऊंड्समधलं अंतर, एवढे मीटर. आता इथे काय म्हटलं आहे, खर्च किती आहे बघा, कॉस्ट फॉर 1 मीटर ना, रेट किती आहे, 40 रुपीज आहे, कॉस्ट फॉर 1 मीटर. म्हणजे 1 मीटर जर आपण तुम्ही तार वापरली है ना, तर त्याला किती खर्च त्याने दिलेला आहे ना, कॉस्ट फॉर 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज, रुपीज 40. बघा 40 रुपीज दिले. मग आता आपलं किती आहे अंतर, देअरफॉर कॉस्ट फॉर 4 राऊंड्स, किंवा आपलं किती 1408 मीटर आहे ना, आपण 1408 मीटर लिहूया किंवा 4 राऊंड्स लिहूया. 1408 meters will be equal to 40 into 1408. आणि याचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. किती येणार गुणाकार, एक शून्य ठेवूया आपण. बघा 4 8 32 2, हातचे आले 3, 4 0 0 आणि 3, 4 चौक 16 6, हातचा आला 1, 4 1 4 आणि हातचा 1 5. किती आलं बघा उत्तर, 56,320 एवढे रुपये. कळलं तुम्हाला, म्हणजे कुंपण घालायला किती खर्च येणार आहे. देअरफॉर व्हॉट वुड बी द कॉस्ट, देअरफॉर कॉस्ट टू पुट, लेखी गणितामध्ये वर्डमध्ये अशा प्रकारे उत्तर लिहायचं. द कॉस्ट टू पुट 4 राऊंड फेन्स इज इक्वल टू 56,320 रुपीज. किंवा इथे असा आधी आरचं जे रुपीचं जे चिन्ह आहे ना, ते चिन्ह तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करायचं आहे, तर किती फेरे होतील. आता बघा, हे बैलगाडीचा चाक आहे ना, मग ह्या चाकाचा आता व्यास दिले आपल्याला, असं चाक असतं नाही का बैलगाडीचं, बरोबर ना. आता मगाशा उदाहरणात 4 फेरेसाठी किती खर्च येईल विचारलं. आता विचारलं हे बैलगाडी चाक फिरत 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 पुढे पुढे जातं नाही का, आणि तेव्हा बैलगाडी पुढे पुढे असं एक जाऊन हे अंतर तिला एवढं पूर्ण करायचं आहे. मग किती फेऱ्या होतील चाकाचे, हा 1 फेरा 2 फेरा 3 फेरा, असे किती फेरे होतील विचारलेलं आहे. आता फेरे आपल्याला काढायचे आहेत. काही असलं तरी आपल्याला परीघ काढायचंच आहे ना, बरोबर ना. मग आपण आधी काय करूया, आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यास किती दिलेला आहे, याच्यामध्ये 1.4 मीटर आहे. व्यास किती आहे, 1.4 मीटर. आणि ते बैलगाडीला जे डिस्टन्स कवर करायचं आहे, ते डिस्टन्स किती आहे बघा. डिस्टन्स ऑल्सो आय विल राईट, डिस्टन्स इज इक्वल टू 1.1 किलोमीटर, 1.1 किलोमीटरचं आपल्याला मीटर करावं लागेल 1000ने गुणून. कारण का, आपलं उदाहरण MKSमध्ये आहे ना, एममध्ये आहे म्हणून. त्यामुळे आपण 1000ने गुणूया. काय येणार आहे, 1000ने गुणल्यामुळे दशांशाने 1 घर पुढे जाणार, 1 शून्य कमी होणार, म्हणजे 1 1 आणि 2 शून्य, म्हणजे 1100 मीटर येणार आहे. ठीक आहे. आता आपण काढूया परीघ काढूया. पहिला C इज इक्वल टू पाय D वापरणार मी, कारण D मला माहीत आहे ना. त्यामुळे 22/7 गुणिले किती आहे, 1.4 आहे. भाग देऊया आपण 7ने आला, 7ने एकाला भाग जाणार नाही, 0, 7 दुने 14. त्यामुळे 22 गुणिले 0.2, 22 दुने 44, म्हणजे दशांश चिन्हानं 1 अंक मागे टाकून 4.4 मीटर आलं परीघ. ठीक आहे. आता 4.4 मीटर परीघ म्हणजे 1 रोटेशन. आपला एक 1 सर्कम्फरन्स म्हणजे आपला परीघ म्हणजे 1 रोटेशन, बरोबर ना. हे 1 रोटेशन झालं. इथे बघा चाकाचं 1 रोटेशन, चाक जेव्हा फिरणार तेव्हा. असे किती रोटेशन होणार विचारले. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, टोटल रोटेशन काढायचे आहेत ना, नंबर ऑफ रोटेशन्स काढायचे आहेत. नंबर ऑफ रोटेशन्स इक्वल टू डिस्टन्स. आपल्याला टोटल माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे ना, डिस्टन्स अपॉन काय करायचं आपण, कशाने भागायचं, सर्कम्फरन्सने. डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स. द डिस्टन्स किती आहे आपण काढलं आहे बघा, 1.1 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे, क्रॉस करायचं डिस्टन्स त्या चाकांना बैलगाडीच्या. मग किती येणार आहे, 100ने गुणल्या 1000ने गुणल्यावर 1100 मीटर. किती, 1100 भागिले 4.4 आहे. पुन्हा इथे दशांश चिन्ह जेव्हा बघा उजवीकडे नेण्यासाठी 10ने गुणावं लागतं, 1 शून्यने.
किती घरं आहेत तेवढे शून्य देऊन गुणावं लागतं. तर एक घर मला पुढे सरकवायचं आहे, संख्या पूर्ण करायची आहे, कारण भाग लावून लागता येणार नाही, नाही का, दशांश अपूर्णांकाचा. आणि अंशस्थानी सुद्धा त्या संख्येने गुणायला पाहिजे. त्यामुळे अंशस्थानी होणार 11,000, बरोबर. छेदस्थानी होणार 44, बरोबर ना. आणि मग आता आपण काय करणार आहोत, आपण इथे भाग देणार आहोत. आपण पहिला 11ने भाग देऊया. 11 चोक 44, 11 एके 11ने वर 3 शून्य, ठीक आहे. म्हणजे किती आलं, 1000 भागिले 4. आता आपण ह्याला 4ने भाग देऊया. 10 आहेत ना, 4 दुने 8, 9 10, 2 राहिले, 2वर हा पुढचा शून्य, म्हणजे 4 पंचा 20, ठीक आहे. आणि हा एक शून्य, म्हणजे किती आलं, 250. किती आलं, 250. म्हणजे बघा चाकाचे किती होणार, टोटल नंबर ऑफ रोटेशन 250, 200 होणार आहेत. आता आपण लिहूया, हाऊ मेनी रोटेशन विल द व्हील कम्प्लीट. देअरफॉर व्हील विल कम्प्लीट म्हणजे चाक जे आहे ना ते काय करेल, व्हील विल कम्प्लीट. देअरफॉर व्हील विल कम्प्लीट 250 रोटेशन्स. म्हणजे मगाशी आपण जसा खर्च काढला तसा आपण इथे आता डिस्टन्स आपल्याला माहीत असल्यामुळे आपण काय केलं, सर्कमफेरसने भागून, सर्कमफेरस म्हणजे एक फेरा आहे ना, परिघ म्हणजे एकूण अंतराला किती ते बैलगाडी कवर करणार आहे त्याला भागून आपण एकूण फेरे काढले. व्हील विल कम्प्लीट 250 रोटेशन्स. हाऊ मेनी रोटेशन्स, 250 रोटेशन्स. इन हाऊ मेनी डिस्टन्स, इन 1.1 किलोमीटर. कळलं तुम्हाला. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.